36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. मोर्शीमध्ये जुगार अड्ड्यावर पोलिसांचा मोठा धाडसत्र. गुप्त माहितीच्या आधारे टाकलेल्या छापामध्ये तब्बल लाखोंचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आणि महत्त्वाचं म्हणजे 1-2 नाही तर तब्बल 12 जुगाऱ्यांना पोलिसांनी रंगेहात पकडलाय. अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यामध्ये ग्राम उदखेड परिसरातील एका शेतामध्ये जुगाराचा अड्डा सुरू होता. मात्र मोर्शी पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाला गोपनीय माहिती मिळाली आणि त्यानंतर पोलिसांनी थेट धाड टाकत मोठी कारवाई केली. या कारवाईमध्ये एकूण 12 आरोपींना ताब्यात घेण्यात आले तर आरोपींकडून रोख रक्कम, मोबाईल फोन, मोटारसायकल, एक 4चाकी वाहन आणि जुगारांचं साहित्य असा तब्बल 19,20,750 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. या प्रकरणी महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम 12(अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला तर पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक निकेतन कदम, अप्पर पोलीस अधीक्षक दत्ता तोटेवार, उपविभागीय पोलीस अधिकारी मोर्शी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुल आठवले यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक तुषार चव्हाण, पोलीस अंमलदार छत्रपती करपते, स्वप्नील बायस्कर, ऋषिकेश टेकाडे, नयन शाकाहार आणि अथर्व कोहळे यांच्या पथकानं पार पडली. या कारवाईमध्ये यश बागडे, आकाश खराले, विशाल धुर्वे, दीपरंजित गहरवाल, परवेश शेख, महेश बाणाईत, मोहम्मद शेहबाज, समीर शेख, अब्दुल नदीम, अब्दुल एजाज, जहीर खान आणि अनीस पाटील या आरोपींना ताब्यात घेण्यात आलेलं आहे. दरम्यान मोर्शी पोलिसांनी नागरिकांना आवाहन केलंय, अवैध धंद्यांची माहिती त्वरित पोलिसांना द्या. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी दिनेश गोत्रे, चांदूर बाजार.